राज्यातल्या राजकारणातल्या महत्त्वाच्या बातम्या आहेतच, पण त्याचबरोबर भारत-पाक संबंधांसंदर्भात एक महत्त्वाची बातमी. भारत आणि पाकिस्तानचे संबंध पुन्हा एकदा धोकादायक वळणावर असल्याची चर्चा आहे. कारण पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी एक भीती व्यक्त केली आहे. पाकनं एक अणुहल्ला केला तर भारत 20 अणुबॉम्ब टाकेल असं त्यांनी म्हटलंय. डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी ही भीती व्यक्त केली आहे. पाकिस्ताननं आपल्या शेजारी राष्ट्रावर एक अणुहल्ला करण्याचा विचार सुद्धा केला तर भारत आपल्यावर 20 अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानला नष्ट करेल असंही परवेज मुशर्रफ यांनी म्हटलेलं आहे. तुमच्यात भारतावर 50 अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता आहे का, असा सवाल परवेज मुशर्रफ यांनी उपस्थित केलेला आहे. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, मुशर्रफ यांनी मुलाखतीमध्ये आणखीन कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडलेत? खास करून डॉनच्या मुलाखतीला ज्यांनी मुलाखत दिलेली आहे, माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ जे आर्मी चीफ देखील होते पाकिस्तानचे, त्यांनी ज्या पद्धतीने भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले त्या संदर्भात आपलं विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी आपण जसा उल्लेख केला की भारताकडे अणुबॉम्बची शक्ती जी आहे ती पाकिस्तानच्या तुलनेत भरपूर जास्त आहे आणि तुमच्या पाकिस्तानला ती एवढी शक्ती नाही आहे. अणुबॉम्ब संपन्न जरी राष्ट्र असलं पण त्या तुलनेत जेवढे अनुभव हवे पाकिस्तानकडे त्या तुलनेपेक्षा भारताकडे जास्त आहे, हे एक विश्लेषण केलं आहे. सोबतच भारत पाक संबंध जे आहे ते शांतीच्या मार्गाने होऊ शकतात, कारण की शेजारी बदलले जाऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. आणि ज्या पद्धतीने आता सध्या संबंध त्यांनी त्याच्यावरती तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की दोन्ही सरकारनी जर योग्य बदल मागणी नाही तर दोन्ही देशातील सर्वसामान्य नागरिकांना युद्धांना समोर जावं लागेल. त्यामुळे यावेळेस आता आंतरराष्ट्रीय समूहांनी समोर येऊन हे दोन्ही राष्ट्रातले संबंध आहेत ते कसे शांततेय पद्धतीने आणि शांतीच्या प्रक्रियेतून पूर्ण करता येईल यासाठी पुढाकार घ्यावा असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. निश्चितच धन्यवाद प्रशांत. या सगळ्या डिटेल्स बद्दल आपण बघतोय मुशर्रफ यांनी पाकिस्तानला सवाल विचारलेला आहे आणि आपण बघतोय की भारत आणि पाकिस्तान संबंधांमध्ये मुशर्रफ यांनी पाकिस्तानला हा सवाल उपस्थित केला आणि त्याचबरोबर म्हटलंय की पाकनं हा विचार जरी केला अणुहल्ल्याचा तर भारत 20 अणुबॉम्ब टाकेल आणि भारता इतकी क्षमता तुमच्याकडे आहे का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. भारत-पाक संबंधांसंदर्भातली आणखीन एक बातमी ती म्हणजे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असं पंतप्रधानांना आवाहन केलंय. आपण आपल्या शब्दावर ठाम आहोत आणि भारतानं पुलवामा हल्ल्याबाबत ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू असंही इम्रान खान यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थानमधल्या सभेनंतर इम्रान खान यांनी शांततेची संधी देण्याचं आवाहन केलेलं आहे.